शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी कृषी मित्र गणेश पोरे. आज आपण हरभरा या पिकामध्ये एक व्हिजिटसाठी आलो. त्याच्यामध्ये आपल्याला हरभरा पीक बऱ्याच ठिकाणी उपटल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हे जे झाड आहे या झाडाला खालच्या साईडला आपल्याला बुरशी लागलेली दिसते. म्हणजे या झाडाच्या ज्या खालच्या साईडच्या ज्या मुळा आहेत याला मुळ्याची संख्या बिलकुल नाही प्रमाणे आहे. आणि या बुरशीच्या नियंत्रणासाठी एकंदरीत तुम्हाला 2 प्रकारचे बुरशीनाशक सांगण्याचा प्रयत्न करतो. याच्यामध्ये तुम्ही धानुका कंपनीचं जिनेट नावाचं बुरशीनाशक येतं. ते तुम्ही जर वापरलं तर तुमचा हा जो बुरशीचा प्रॉब्लेम आहे हा सॉल्व्ह होऊ शकते, 100% सॉल्व्ह होऊ शकते. याच्यामध्ये त्याचं वापरण्याचं प्रमाण आहे प्रतिपंपाला 30 मिली. आणि जर समजा तुम्हाला मार्केटमध्ये हे जे बुरशीनाशक आहे हे जर उपलब्ध नाही झालं तर तुम्ही बायर कंपनीचं एक एलिएट नावाचं हे सुद्धा बुरशीनाशक वापरू शकता. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वापरण्याचं जे प्रमाण आहे हे 40 ग्राम. हे 2 पैकी कुठलंही एक बुरशीनाशक घेऊन तुम्ही याला स्प्रे करू शकता. आणि त्याचबरोबर तुम्हाला या हरभरा पिकामध्ये आपल्याला जास्तीत जास्त फुटवे काढायचे आहे. आणि फुटवे काढण्यासाठी आपल्याला 126100 एक विद्रव्य खत घ्यायचं आहे. त्याचं वापरण्याचं प्रमाण आहे 80 ते 100 ग्राम. आणि त्याच्यासोबत आपल्याला हरभरा पिकाची हाईट घ्यायची आहे. त्याच्यामध्ये आपल्याला काळोखी निर्माण करायची आहे. याच्यासाठी आपण 20 ग्राम प्रतिपंप मल्टीप्लायरचा वापर करू शकतो. आणि यासोबतच तुम्हाला आपलं जे पीक आहे या पिकाची जी हाईट आहे हे हाईट आपल्याला जास्तीत जास्त डेव्हलपमेंट करण्यासाठी आपण जे औषधचा स्प्रे करणार ते औषध आपलं जास्त प्रमाणात खाली पडू नये याच्यासाठी सिलिकॉन युक्त स्टिकरचा आपल्याला या स्प्रेमध्ये वापर करायचा आहे. या एकंदरीत सर्व प्रकारच्या औषधाचा जर तुम्ही चांगल्या प्रकारे आपल्या हरभरा या पिकावरती जर स्प्रे घेतला तर निश्चितच तुम्हाला खूप चांगल्या प्रकारचा रिझल्ट पाहायला मिळेल. धन्यवाद.